मुंबईच्या महापालिकेच्या बीएमसीच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे आणि महापौरपदाची निवड ही केवळ एक साधी औपचारिकता राहिलेली नाही, तर एक मोठा राजकीय ट्विस्ट घडवणारी घटना बनली आहे. निकालानंतर भाजपने 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले असले तरी स्वबळावर बहुमत नाही आणि शिवसेना शिंदे गटाच्या 29 जागा मिळून महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. पण याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना युबीटीच्या 65 नगरसेवकांच्या अनुपस्थितीची चर्चा आणि त्यामागील रणनीती यामुळे संपूर्ण समीकरण हादरले. निकालानंतर कायम आहे आणि केवळ आकडे जास्त आहेत म्हणून तो भाजपचा बनणार अशी परिस्थिती सध्या या घडामोडींमध्ये दिसत नाहीये. आणि कालसुद्धा आपण जे सांगितलेलं होतं की मुंबईच्या महापौरपदाबद्दल एक मोठा ट्विस्ट येणार आहे, त्याच्याबद्दलच्या काही शक्यता आपण काल डिस्कस केलेल्या होत्या. आणि आज लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे ती राज्यातली आत्ताच्या क्षणाची सर्वात खळबळजनक बातमी आहे. मी अजून खळबळजनक घडामोड म्हणत नाहीये, कारण या दृष्टीने नेमकी वक्तव्य समोर काय येत आहेत हे पण आपण नंतर विचारात घेऊच. पण ही बातमी केवळ मुंबईची नव्हे तर महाराष्ट्राच्या सुद्धा राजकारणाला टर्न देऊ शकते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या ओपन होऊ शकतात. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ती बातमी दाखवतो. बातमी आहे मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव फडणवीस चर्चाच्या ठाकरे गट भाजपच्या पाठीशी. आता हे नेमकं काय समीकरण आहे आणि याच्यातून कोणाचे काय हेतू साध्य होत आहेत याची चर्चा तर आपण करूच, पण सोबत या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे ज्या गोष्टीची चर्चा आत्तापर्यंत कुठल्याच माध्यमामध्ये होताना दिसत नाहीये. आणि ती गोष्ट जर घडली तर वैचारिक सगळ्या युता आघाड्या याचं पावित्र्य जपून सुद्धा टेक्निकली आम्हाला कसं एकत्रित यावं लागते हे दाखवण्याची संधी ठाकरे आणि भाजपला मिळू शकते आणि ती नियमानुसार मिळू शकते. तो नेमका काय प्रकार आहे याच्याबद्दलची चर्चा आपण करूच, पण त्याच्या आधी ही बातमी नेमकी काय आहे हे समजून घेऊयात. बातमीमध्ये असं म्हटलं की महापौर निवडीच्या वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक हे अनुपस्थित राहतील. आता ज्यावेळी हे अनुपस्थित राहतील तेव्हा साहजिक आहे की 89 हा जो भाजपचा आकडा आहे तो मेजॉरिटीसाठी पुरेसा ठरतो आणि त्या जोरावरती भाजपला शिंदेंच्या मदतीशिवाय, शिंदेंच्या एकूण सध्याच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या शिवाय सुद्धा मुंबईचा कारभार विनासायास करता येईल. ही ती बातमी आहे. आता हे सगळं राजकारण बघताना केवळ मुंबईपुरतं बघून चालणार नाही. मुंबईसह एकूण राज्यभरामध्ये ज्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामधल्या जर आपण समीकरणांचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी ठाकरे आणि भाजपला गिव्ह अँड टेक करण्याची संधी आहे आणि त्याच्यातून जुने हिशोब जे आहेत ते सुद्धा चुकते होऊ शकतात. त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, एक चंद्रपूरमध्ये आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे गट हा ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला उत्तर म्हणून कदाचित मुंबईमध्ये ही खेळी होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती चंद्रपूरमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग परिस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत, भाजपकडे 23 आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंकडे 6 नगरसेवक आहेत. तर या पार्श्वभूमीवरती चंद्रपूरमध्ये सुद्धा ठाकरे गटाला महापौर पदाचा प्रस्ताव भाजप देऊ शकतं. ही या आत्ताच्या क्षणाची लोकसत्तातली सगळ्यात मोठी बातमी आहे. आता मी जसं म्हटलं की आत्ता ही बातमी आहे, अजून या दृष्टीनं घडामोड नेमकी काय घडते, नेत्यांची वक्तव्य काय समोर येत आहेत आणि खरोखर हे होऊ शकतं का याच्याबद्दलची पण आपण चर्चा करू. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्राने याच्या आधी कधी बघितलेला होता. तर हा पॅटर्न महाराष्ट्रानं 2014मध्ये बघितलेला होता, ज्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं, आणि तेव्हा एकत्रित राष्ट्रवादी होती, त्यांनी भाजपला म्हणजे त्यावेळी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करतोय असं म्हणत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केलेली होती आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये नंतर किती भांडणं लागली आणि त्याची परिणिती काय कशामध्ये झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आत्तासुद्धा शिंदेंची बार्गेनिंग पॉवर एका झटक्यामध्ये कमी होऊ शकते जर भाजपसाठी अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष मदत ठाकरेंनी केली. अर्थात तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न हाच पडू शकतो, मलाही हा प्रश्न पडलेला आहे की जी ठाकरेंची शिवसेना मराठीच्या मुद्द्यावरती लढते आहे, मराठीच्या मुद्द्यावरती 2 भाऊ एकत्रित झालेले आहेत आणि भाजपला मराठी पक्ष म्हणून किंवा उत्तर भारतीयांचं आक्रमण म्हणून जेव्हा प्रचारामध्ये तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही महापौर पदासाठी अशा पद्धतीची युती कशी काय करू शकणार. त्याच्यामध्ये कदाचित तोडगा किंवा एक चाल रणनीती अशी असू शकते की आम्ही बहिष्कार टाकलेला आहे या निवडणुकीवरती. एकदा बहिष्कार टाकलेला आहे असं म्हटलं की या दोघांच्या भांडणापासून आम्ही दूर आहोत आणि म्हणून आमची भूमिका नैत्रयस्थपणाची आहे असं दाखवून सुद्धा एक प्रकारे शिंदेंना चेकमेट करण्याची संधी या समीकरणामध्ये आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की शिंदेंनी आपले नगरसेवक मुळामध्ये ताज लँड सेंटमध्ये कशासाठी ठेवलेले आहेत, कोणाला घाबरून ठेवलेले आहेत
आणि कशाची भीती नेमकी त्यांना वाटते आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला आता या समीकरणामधून पाहायला मिळत आहेत. आणि त्यातही 2 विधानं लक्षात घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी भाजपच्या विजयी नगरसेवकांचा विजयोत्सव होता तेव्हा महापौर पदाबद्दल बोलताना त्यांचं एक जे वक्तव्य होतं की आता निवडणूक संपलेली आहे, आमचं शत्रुत्व कोणाशी नाही, मुंबईच्या विकासासाठी जे सोबत येतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊ, असं त्यांनी म्हणणं या सगळ्याला बराच अर्थ असतो. आणि त्या दृष्टीनं हा पॉवर गेम जो आहे तो पुढच्या काही तासांमध्ये एका वेगळ्या लेवलला जाऊ शकतो. शिंदेंची धाकधूक या बातमीनं काय लेवलला वाढवली असेल, शिंदेंचं टेन्शन काय लेवलला वाढवलेलं असेल हे आपण समजू शकतो. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे पण आहे बघा, म्हणजे या बातमीमध्ये हे पण सांगितलेलं आहे की शिंदेंना महापौर पद सोडा, शिंदेंना स्टँडिंग कमिटी पण नाही आणि बेस्ट कमिटी पण द्यायच्या मूडमध्ये भाजप नाही आहे. तुम्हाला माहिती आहे मुंबईचं महापौरपद हे त्या अर्थानं जसं न्यूयॉर्कचं असतं, इतर ठिकाणचं महापौरपद असतं, तितके अधिकार असलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचे अधिकार आणि आर्थिक नाड्या ज्या आहेत तर स्टँडिंग कमिटीच्या हातामध्ये असतात. आणि शिंदे आता जो इमोशनल गेम खेळतायत, पॉवर पॉलिटिक्स, दबावाचं जे राजकारण करतायत, त्याच्यामध्ये कदाचित त्यांना या सगळ्यामध्ये काही गोष्टी आपल्या पदरात पाडून हव्यात, म्हणून त्यांनी हे सुरू केलेलं आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू होणार आहे 23 तारखेला आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी घडामोड जी आहे ती नेमकी कुठल्या बाजूला जाते. आणि अजून एक गोष्ट फार महत्त्वाची तुम्हाला आता सांगायची राहिली. संजय राऊत काल जे बोलत होते ते त्यांच्या वक्तव्यामध्ये अजून एक फार संकेत होते. ते असं म्हणालेले होते की बहुमत हे चंचल असतं, अनेकदा ते इकडून तिकडे सरकतं. म्हणजे कालचं त्यांचं विधान की बहुमत हे काही स्थिर नसतं, बहुमतासारखी दुसरी कुठली चंचल गोष्ट नाही आहे आणि बहुमत इकडून तिकडे सरकतं असं त्यांनी म्हणणं आणि आज ही बातमी येणं याच्यामध्ये पण बहुमत सरकतानाच दिसतंय. जर ठाकरे गट अनुपस्थित राहिला, त्यांनी बहिष्कार टाकला या निवडणुकीवरती, तरीसुद्धा बहुमत सरकतं आणि ते सरकणारं बहुमत जे आहे ते शिंदेंना चेकमेट करतं. शिंदेंचं राजकारणसुद्धा संपू शकतं या एका खेळीमुळं. आणि म्हणून या सगळ्यामध्ये पुढचे 24-48 तास जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला या सगळ्या बातमीबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.